नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे दिनांक 25/3/2026चं आणि हे नोटिफिकेशन राज्यातील सर्व प्रसारमाध्यमांसाठी आहे. या नोटिफिकेशनचा विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 निवेदनाबाबत. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे सर्व शिक्षकांसाठी की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. या संदर्भातलं जे निवेदन आहे आणि ते विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे हे पत्र आहे. या पत्रामधले प्रसिद्धी निवेदन आहे की 23 ऑगस्ट 2013च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 परीक्षेचं रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तर ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ, इतर सविस्तर माहितीचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी संकेतस्थळास नियमित भेट देणे अपेक्षित आहे. या परीक्षेच्या ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची कार्यवाही ही प्रक्रिया दिनांक 27/3/2026 पासून सुरू होत असून 16/4/2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार आहेत. यात महत्त्वपूर्ण कार्यवाहीचा टप्पा पण दिलेला आहे की ऑनलाईन प्रवेशपत्र, आवेदनपत्र, परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27 मार्च ते 16 एप्रिल 2026. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे म्हणजे हॉल तिकीटसाठी 9 जून ते 21 जून 2026. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक 21/6/2026 सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक 21/6/2026 रोजी दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल असे याच्यात म्हटलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण टप्पेसाठी आपल्याला प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी TET परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि या संदर्भात हे संपूर्ण प्रक्रिया आहे. परीक्षाविषयक माहितीच्या संदर्भात वेबसाईटवर आपण बघणं अपेक्षित आहे. अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी 10वी 12वीची आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्ग असल्यास जात याबाबतची माहितीसुद्धा आपल्याला भरायचं आहे. आणि स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावी. सदर परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांशी संपर्क व्हावा यासाठी ईमेल, SMS सुविधा याद्वारे सुद्धा होतो. त्यामुळेच उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा आणि जतन करून ठेवावा. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही स्तरासाठी विकल्प निवडता येईल, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षेचे शुल्क नेहमीप्रमाणे नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल या पद्धतीने भरता येणार आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. आवेदनपत्राबाबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रतींची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जातो आणि निकाल घोषित केला जातो. त्यानंतर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 आणि 18 या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे अशा या पात्रता परीक्षेसाठी
प्रतिबंधित व्यक्तींसाठी काही नियम आहेत, ते शास्तीचे नियमसुद्धा याच्यात दिलेले आहेत. त्यांना आवेदनपत्र करता येणार नसल्याचे म्हटलेलं आहे. सदर परीक्षेच्या संदर्भामध्ये आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच माहिती भरणं अपेक्षित आहे आणि हेल्पलाईनचा नंबरसुद्धा दिलेला आहे. अतिशय सविस्तर असे प्रसिद्धी निवेदन आहे. तर सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण या परीक्षेची वाट पाहत होतात. त्या परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. पदोन्नतीसाठी सुद्धा किंवा विभागीय परीक्षेसाठी सुद्धा TETची जी अट आता लावण्यात आलेली आहे त्यानुसार आपण ही परीक्षा देणे अपेक्षित आहे. म्हणून जास्तीत जास्त शिक्षकांनी याची तयारी करावी आणि परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठीची पूर्वतयारी करून 27 तारखेनंतर फॉर्म भरायला सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहिती आपल्याला मी वेळोवेळी या चॅनलवर देणार आहे. एवढंच नाही तर साधारणतः शिक्षकांना अभ्यासाची संपूर्ण तयारीसुद्धा या माझ्या शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर निश्चितच जास्तीत जास्त शिक्षक या परीक्षेत प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होतील यासाठी मी माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण हा फॉर्म भरा आणि आपलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.